नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण गडबडीत जरा सुरुवात करतो कारण की मला बाहेर जायचं आहे, लेट झालं आहे। म्हणजे तर आज आपण नालासोपाऱ्याला वाजवायला चाललेले आहेत। आज आपलं वादन आहे, तर आता मी तुम्हाला पुढचं वादन घेऊन सगळं दाखवतो। चला आता फटाफट, लेट झालं आहे मला। तर माझा मित्र बाहेरच भेटला आहे। मित्रांनो, हा आपला ट्रिप अजून याच्यावरून कोटी आहे, ती थोड्या वेळाने गाडी तिकडे गेल्यावर आता मला खूप सोडतात, लेट झालं आहे म्हणून। तर तुम्हाला मी त्याला पुढचं दाखवतो वादन आमचं। तिकडे जोगेश्वरी बीट्स पण येणार आहे, त्याच्या पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल आणि वेगळे अजून प्रायव्हेट पण टाकेल, त्या पण तुम्ही बघा। जोगेश्वरी बीट्स, रुद्रतांडव हे दोन मानवंदना द्यायला आहेत, त्यांना जाणार आहेत। आज पाठपूजन पण आहे त्यांचं, पाठपूजन आहे म्हणून आम्हाला बोलवलं आहे त्यांनी। तर बाकी काही नाही, तुम्हाला दाखवतो पुढचं। चला मित्रांनो, आता आम्ही आलेले आहेत आमच्या पत्त्याच्या जागेवर, मला मी दाखवतो तिकडं। मी काय जास्त जोरात बोलत नाही, लाज वाटते, थांबा। कशी होईल माझी? अरे आधी ढोल ठेवणार ते बघ ना। तर मित्रांनो, आता आमची सगळी तयारी झाली, आता आम्ही सगळे एक एक करून टेम्पोत चढतोय। तर मी पण चढतो, चला फटाफट। मित्रांनो, मी तुम्हाला पाठपूजनची जागा दाखवतो, थांबा 2 मिनिटं। दाखवतो, चला आता भेटू पुढे। इकडची तयारी चालू आहे, ढोल बिल उतरवतील सगळे, तुम्हाला मी दाखवतो। चला शार्दूल, शार्दूल हात वरती करून नाच।
सेटअप झालेला आहे. आम्ही थोड्या वेळाने वाजवणार. तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो, मी स्वतः दाखवतो. मित्रांनो आता पाठपूजन चालू झालेलं आहे. त्यांचं तिकडे पूजन तुम्हाला दाखवतो. त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि. तुम्हाला त्या जागेच्या देवतेचं स्मरण करायचं, प्रार्थना करायची. प्रतिवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी आमच्या दिव्य सार्वजनिक सेवा सत्यनवर्धेन पूजयामि अमृतोपरमति. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा ध्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समाय सकलः आत्मभूतांचे सर्वांना साक्षीनं हा सोहळा पार पडणार आहे. आज या सोहळ्याला म्हणजे आज उपस्थित असलेला रुद्रतांडव ढोलताशक पथक आणि मुंबईतलं नामांकित असं बँजो सर्वांगी सुंदर उडिशे घंटे जळगे माळ भक्ताचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. ताटावर आता आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे जिल्ह्यातला ज्याला वाघ म्हटलं जातं, ठाणे जिल्ह्याचं वाघ ज्याला म्हटलं जातं, छत्रपती संभाजी महाराजांनंतर जर धर्मवीर कोणाला पदवी दिली असेल तर ती एका माणसाला, आणि ते एक माणूस म्हणजे अवघा ठाणे जिल्हा होतं, आणि तो म्हणजे आपले आनंद दिघे साहेब. आनंद दिघे साहेबांनी या मंडळाचं रजिस्ट्रेशन स्वतःच्या हाताने केलं होतं. आणि हेच मंडळ आज तागायत 25 वर्ष आपलं अस्तित्व गाजवून आहे, आणि हेच वटवृक्षाचा रूपांतर होत आहे. त्या सर्वांना विनंती, सर्वात सुरुवात मोरया रुद्रतांडव. मोरया विजय असो.
कोटी समप्रभ ज्ञानपूर में देवा सर्व कार्येषु सर्वदा मित्र रोहन खेडेकर आज आमच्यात नाहीये. खरंच
असं मोठं नाव कमवतील एक करणे. मी बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की तुमचं ढोल पथक अख्ख्या मुंबईवर गाजव आणि तुमचं नाव रोशन हो. आणि एक छोटासा सन्मान चिन्ह आम्ही इथे देतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सगळ्या विघ्नहर्त्याचा. क्या बात आहे. आणि सुरुवात जोगेश्वरी बीटला करण्याच्या अगोदर जोगेश्वरी बीट तयार. 4, 3, 2, 1 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय. आमचं वादन झालेलं आहे. आता आम्ही तुम्हाला जोगेश्वरी बीटचं बँजो दाखवतो. चला आणले ना. हा ना हा. आता मित्रांनो आमचं वादन झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललो. चला आता मी घरी गेलो डायरेक्ट भेटेल तुम्हाला. आता आम्हाला सर्व सेटअप करायचं. चला मित्रांनो आता आम्ही म्हणजे गणपतीच्या मंडळात आल्यात. आता आम्ही ढोलबिल ट्रान्सफर करणार आणि घरी जाणार. चला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये पण. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ. आणि आता तर गणपतीचे आगमन हे सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगवर. तर म्हणून आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.